लूज मोशन, जुलाब सुरू झाले, जुलाब सुरू होतात माहिती आहे ना, लूज मोशन सुरू होते, तर त्यावेळेस 4-5 वेळा होऊ द्यायचं, पोटातली घाण सगळी जाऊ द्यायची आणि त्याच्यानंतर काय करायचं, चमचाभर मेथीचे दाणे घ्यायचे, जिभेवरती ठेवायचे, कोमट पाणी अर्धा ग्लास घ्यायचं आणि त्या कोमट पाण्याबरोबर ते गिळायचे. ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटाला लूज मोशन थांबते, लगेच जुलाब बंद. मुद्दामून जाऊन बसला तरी होणार नाही. हा, मोबाईल न्या नाही तर काही न्या. परवा माझ्याकडे एक आलं होतं, 25 वर्षाचं होतं. साहेब पोटात साप येत नाही, काय करायचं? म्हणलं मोबाईल नेतोस का नाही? तर होय, आता 15 मिनिटं लागतात, त्याला काय करायचं म्हणते. अरे मोबाईल नेतोस म्हणून 15 मिनिटं लागतात. एक प्राणी दाखवा बरं, मनुष्य प्राणी सोडून 15-15 मिनिटं ह्याला वेळ लावतोय. हाय कुठला? चिमणी, कावळा, ही जनावर, ही गाय हाय का सांगा बरं? 15 मिनिटं बसले अशी करत. हे पाक काय सांगायचं लय. आणि कुठल्याही चुकीच्या गोष्टी ऐकू नका. हे मगाशी म्हणलं ना मी, हे बिस्किटचा पुडा घेऊन येतात, त्यांना हाकलून लावायचं, घ्यायचं नाही. लय भीती घालून जातात, अंगावर काढू नको, बघ असं कर तसं कर, इथं तपासण्या कर तिथं तपासण्या कर. तपासण्या करणं चुकीचं नाही, पण ते डोक्यात ठेवणं चुकीचं आहे. ज्याचं ऑपरेशन झालंय ना, त्याला बघायला गेलं की ते कायम त्याचं कॅसेट चालू असते बघा. काय सांगायचं, कधी नाही ते लवकर उठलो, रोज बायको पाणी तापवून देते, आज म्हणलं आपण तापव, हेच कारण सांगत बसते. बाथरूम मध्ये गेलो, पाय घसरून पडलो, खुबा मोडला. परत दुसऱ्याला त्याला तेच गाणं सांग, गाणं तेच लावलेलं असते, रिपीट रिपीट रिपीट. असलं काय कुणाचं ऐकत बसायचं नाही. माझ्याकडे पण येतात. परवा एक बाई आल्या होत्या, मला काय म्हणल्या माहिती का, काय सांगायचं साहेब, गर्भाशयाचं माझं पिशवी काढली, 12 तास ऑपरेशन चालू होतं, 12 तास. गर्भाशयाची पिशवी काढायला 12 तास का लावलं असतील डॉक्टरनं? लागले असतील, त्याला दुसरं काही काम नसेल, ते जेवलं खाल्लं नसेल 12 तासात. 12 तास लागलं म्हणजे. हे धरायचं टायमिंग कुठं, हिला भुलीचं इंजेक्शन दिलं ना, शुद्धीत येईपर्यंतचं टायमिंग, म्हणजे हिजही 12 तास झालं बघा. अजून एक आलं होतं, मूळव्याधीचं ऑपरेशन. मला म्हणतोय साहेब काय सांगायचं, असा त्रास आहे, ऑपरेशन करून सुद्धा कमी झालं नाही. मागं ऑपरेशन केलं, अक्षरशः मध्ये डॉक्टरला घाम फुटला. 3 तास ऑपरेशन करत होता माझा. आता ह्याचं मूळव्याधीचं ऑपरेशन, काय 3 तास डॉक्टरनं फाडली असेल वयची. 3 तास मूळव्याधीचं ऑपरेशन आणि घाम फुटलेला. ह्याला कसं कळलं, ह्याला त्याची भूल हे पडलेला आ करून त्यात असते ह्याचं तोंड खाली. मूळव्याधीच्या ऑपरेशनला तोंड खाली करतात माहिती आहे ना. ह्याला कसं कळलं डॉक्टरला घाम फुटलेला? उगाच काहीतरी सांगत बसायचं, उगाच. असलं काही ऐकायचं नाही. आणि कुठला आजार आहे आणि कुठला नाही ते बघायचं अगोदर. कुठलाही आजार असू दे, त्याची लक्षणं आहेत का बघा. लक्षणं नसतात, उगाच. आता परवा एक 75 वर्षाची माझ्याकडे ग्रस्त आले होते, आजोबा आले होते, 75 वय. बाकीचा काही त्रास नाही आहे, लघवी फोर्स होत नाही. म्हणजे दुखतंय का कुठे? दुखत नाहीये. मग काय फोर्स न होत नाही म्हणजे होते ना, होते, पण मला फोर्स पाहिजे. पूर्वी अहो कसा होतो मी, पूर्वी कशी फोर्स न व्हायची, आता फोर्सच नाही. हा तर रोग आहे का? लघवी आज 75 मध्ये होते, लक्षात ठेव बाबा, होत्या ते नशीब समज ना, बंद झाली तर काय सांगतात, किती सांगितलं. अहो म्हणजे काय दुखतोय, त्रास काय का, उलटी आल्यासारखं होते, मळमळ होती, काय पायाला सूज येते, त्रास काहीच नाही, मी योगा करतोय, पण माझी लघवीच फोर्स होत नाही. काही करा, माझी लघवी फोर्स ना आली पाहिजे. मी म्हणलं मग मोटर बसवू, तर काय सांगू याला, त्रास पाहिजे ना. लक्षण नाहीत, काय नाहीत, उगाच. अजून एक 82 वर्षाचे आजोबा आले होते, 82 वर्षाचे. मला म्हणलं बाकीचा असा काही त्रास नाही, मी एकदम फिट अँड फाईन आहे. मग काय झालंय, काय माझ्या लघवीच्या पिशवीमध्ये लघवी साठते. मग त्यात त्या मसाले ताक साठवतोस, काय साठायला पाहिजे. म्हटलं आबा काय दुखतोय, त्रास काय काय, त्रास काय नाहीये, पण माझ्या त्या पिशवीत लघवीच साठते. हो आता लघवीची पिशवी मला लघवी साठणार ना, ते उगाच आपलं बावळा टाकत काय बी सांगायला. म्हणजे दुखतंय, त्रास होतोय, उलटी, मळमळ, जळजळ, काय तुम्हाला त्रास काय काय होतं, काय त्रास नाही. ते काय होतं, साठल्यानंतर ना हळूहळू असं पाईप मधून भरत 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 भरत. इकडे काय प्लंबिंग केलंयस का, पाईपलाईन केलीस का, इकडे पाईप भरत 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 वरती येतं, पाक वरतीपर्यंत. म्हणजे मग इकडे धबधबा सुरू होतो का,
काय होतं काय, नळ चालू होतो काय इकडं असं नाही. मला काय सांगितलंय, पुढे जाऊन तुमच्या किडन्या फेल होतील. आता तुझी लाकडं रचल्या तिकडे पत्र्याच्या शेडत, स्मशानभूमीत शेणी रचल्या 82 वय, अजून पुढे जाऊन कुठं पुढे जाणार आहेस अजून. आता ह्याच्या पुढे तुम्ही पत्रे शेडतच ना शेवटी. जेव्हा त्रास होईल त्यावेळेस लोक आबा म्हणतात नाही नाही चॅलेंज घेऊन माझं काम करायचं, म्हणजे चॅलेंज घेऊन मला काय नाही झालं पाहिजे. म्हटलं फक्त शंका काढा, तुम्हाला काही होणार नाही. शंका बाधते बघा माणसाला. एखाद्या ठिकाणी भूत आहे म्हणून सांगितलं, दिसत तर कुणालाच नाही, पण तिथे गेला भीती वाटते का नाही. येतंय का कुठनं कुणास ठाऊक, काय होतंय का कुणास ठाऊक. काय काय लोकांना भास होतात आणि म्हणतात मला दिसलं. प्रत्यक्षात काहीच नसते, काहीच नसते. आज शहरामध्ये स्क्वेअर फीट 10,000 आणि 12,000 रुपयाला स्क्वेअर फीट जागा आहे. एवढी जागा, एवढा चौकोन 10,000 12,000 रुपयाला आहे. मुंबई सारख्या ठिकाणी तर खूपच महाग आहे, पण पुण्यासारख्या ठिकाणी बघितलं एवढा चौकोन 10 आणि 12,000 रुपयाला स्क्वेअर फीट आहे. आणि ते घेऊन सुद्धा लोकांनी तिथं बंगले बांधल्यात, तिथं अपार्टमेंट बांधल्यात. लोकांना राहायला जागा नाही, भूत कुठं आणायची तिथं. बरोबर आहे का नाही. माणसं नाही तिथं आयुष्यभर भांडणं करतात फुटभर जागेसाठी, आयुष्यभर. तिथं भूतांना राहायला जागा कुठं आणायची. उगाच काहीतरी असं डोक्यात घ्यायचं नाही. मेल्यानंतर आत्मा असतोय, कुणी बघितला, कुणी बघितलंय. काय नाही बघा. आत्मा आपला राहायला नको एवढी काळजी घ्या. दुसऱ्याचा असला असू तिकडे डोक्यातनं काढा, भीती डोक्यातनं काढा. कोणी तपासणी करायला जात असेल त्याच्यासोबत तुम्ही पण मारायला जाऊ नका, मेंढरासारखं वागू नका. नाहीतर एक खड्ड्यात पडले की सगळी खड्ड्यात जातात का नाही, तसं असतंय बघा. तपासणी, नाडी परीक्षण करायचं झालं तर काय करायचं. वैद्य बुवा असतात. आपल्या भारत देशाची संस्कृती संस्कार काय सांगतात. आयुर्वेद हा आपल्या बाहेर भारत देशाचा आहे, बरोबर आहे की नाही. माझ्याकडं 54 देशातनं लोक येतात ट्रीटमेंटसाठी. 54 देशातनं. उलट आपल्या देशातली माणसं कमी आहेत, पण बाहेरच्या देशात लोक जास्त येतात. आणि त्यांनी सांगितलं ना, त्याला म्हटलं ना 5,000 बिल झालंय, तर ते आश्चर्य करतात. 50,000 असेल हो, एखादा शून्य राहिला असेल म्हणतात. नाही, 5,000 माणसं बरी होतात माझ्या इथं. 5,000च खर्च येतो असं नाही, कमी पण येतो. नाडी परीक्षेला 5,000 रुपये घेतात, कुठेही जावा. माझ्या इथं मी फुकट करून देतोय. माझ्या इथं वैद्य आहे, माझ्या इथं डॉक्टर आहेत, BMS डॉक्टर आहेत माझ्याकडे. राजस्थान पासूनची लोक आणलेले आहेत मी माझ्या इथं, राजस्थान पासूनची. आणि ती लोक नाडी परीक्षण करतात आणि परफेक्ट सांगतात. आणि जे सांगतात ते तुम्हाला 100% पटणार. तुमच्या आयुष्यात काय काय तुम्हाला कधी कधी काय काय झालं होतं, कधी काय नाही. आणि ही चमत्कार नाही, ही कला नाहीये, हे आपल्या जुन्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. जुन्या लोकांनी पूर्वी जे असायचं ना, नाडी बघून आजार सांगायचे माहितीत का, त्यात फसवणूक नसायची हो. नारळ देऊन सुद्धा माणसं काम करायची. 5 रुपयाचा नारळ न्यायचा, त्याच्यावरती काम व्हायचं. आज काय सांगायचं, लाख रुपये घालून सुद्धा माणूस जिवंत परत येईल याची गॅरंटी नाही आज काय. लक्षात ठेवा, नाडी परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. आणि हे आपल्या भारत देशाचं, आपल्या आयुर्वेदाचं आहे. आणि हे आपण मांडलं पाहिजे. निसर्ग मांडला पाहिजे, आयुर्वेद मांडला पाहिजे. बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला माहित नाही आहे, त्या माहिती करून घेतल्या पाहिजेत. नाडी परीक्षण मला माहिती आहे, हातावरती बघितल्यानंतर सुद्धा काही लोकांचा विश्वास बसत नाही. माझ्या इथं मशीनवरती पण नाडी परीक्षण केले जाते. मशीन आहे नाडी परीक्षण करायचं. आपल्या आयुर्वेद एवढा डेव्हलप झालाय की नाडी परीक्षणचं मशीन सुद्धा निघालंय. त्या मशीनवरती रिपोर्ट्स येतात सगळे. जसे येतात ना रिपोर्ट तसे सगळे. प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे. स्त्री पुरुष फरक आहे की नाही, बरोबर आहे ना. एकेकाला 250 शुगर असते पण लक्षणं काहीच नसतात, त्रास काहीच नसते. पण उगाच नुसतं 250 शुगर आहे म्हणायचं आणि औषधं खायचे. त्याचा साईड इफेक्ट व्हायला लागतो तुम्हाला अनावश्यक खाल्यानंतर. एकेकाला 160 BP असतोय पण त्रास काय नाही, लक्षणं काय नाही. ती लोक सुद्धा उगाच औषधं खातात. तुमच्या शरीराच्या कॅपॅसिटीनुसार, तुमच्या शरीराची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीनुसार तुमचं हृदय असतं. तुम्ही सगळेजण सारखेच आहेत का. देवानं सगळ्यांना वेगवेगळं दिलेलं आहे. मी पटवून देईन. तुमच्या हाताचा ठसा आहे ना, हा डबल आहे का कुणाचा जगात, आहे का कुणाचा. तुमच्या गावात राहू दे, भारत देशात राहू दे, बाहेरच्या देशात आणून मॅच करून दाखवा बरं, आहे का शक्य. किती व्हरायटीज केल्या असतील परमेश्वरानं. केलाय विचार या गोष्टींचा, याचा विचार करा.
म्हणजे तुम्हाला प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतो ना आपण, प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं आहे आणि त्या शरीराच्या कॅपॅसिटीनुसार तुमच्या शरीरात घटक असतात. त्या कॅपॅसिटीनुसार तुमचं हृदय चालत असतं. 160 उगाच आपलं मशीनवरती 160 दिसलं म्हणजे 160 आता मरतो की काय, का गोळी मर लवकर. 250 शुगर आहे, लक्षण काहीच नाही, उगाच औषध खाते, गेलं किडन्या फेल, नंतर लोड येतो किडनीवरती, औषधांचे साईड इफेक्ट होतात. डॉक्टरांना पण माहिती असते. पण तुमचं काय मध्ये आहे, तुमची मानसिकता तुमचा भेजा ऐकत नाही ना. 250 शुगर आहे, 120च पाहिजे होती, 250 झाली म्हणजे का डबल झाली की. तरी बरं झालं तपासायला गेलो. तपासायला गेलास बिचारा, ओके केलंस, पण डोक्यात ठेवू नकोस. त्रास जेव्हा होईल तेव्हा बघायचं, लक्षणं जेव्हा दिसतील तेव्हा बघायचं. हे आपण 8वी-9वीच्या पुस्तकात शिकलोय. मधुमेहाची लक्षणं आहेत लक्षात तुमच्या. बीपीची गोळी खाणारी लोक आहेत ना, त्यांना एकच प्रश्न, हात वरती करू नका कोण, पण बीपीची गोळी खाणाऱ्या माणसाला मी विचारतो, बीपीची गोळी खाता बिचाऱ्या तू लक्षणं कुठं वाचल्यातच बीपीची? उगाच आपला ऐकलेली काय, घाम सुटतो, छातीत दुखतंय, अस्वस्थ होतंय. कोणी सांगितलंय बीपीची लक्षणं? कुठं वाचल्यात तुम्ही? बीपीचं लक्षण वाचलंय का कुठे? सायन्स पण सांगतंय बीपी हा आजार नाही. बीपी हा आजार नाही, सायन्स सांगतंय, अध्यात्म सुद्धा सांगतंय आणि आयुर्वेद पण सांगतंय. जसं जिन्यावरून पळत गेल्यानंतर दम लागतो, शांत बसल्यावर दम निघूनही जातो, बरोबर आहे की नाही? रात्री झोप नाही झाली, अचानक उष्णता वाढते, वाढते की नाही? एका रात्रीत वाढते. झोप शांत झाली, उष्णता कमी होते. हे शरीराच्या, तेवढं शरीर आपलं फ्लेक्झिबल आहे, तेवढं चालतं कमी जास्त. उगाच काही करत बसू नका. हे आजपर्यंत मला सांगा, वाचून गणपतीची आरती पाठ केलेली किती लोक आहेत? गणपतीची आरती पुन्हा कोणाला पाठ आहे? जरा हात वरती करा. बर, वाचून पाठ केलेली हात वरती करा. ऐकून सगळ्यांनी केले का नाही? की असं ऐक्यू काय असतं? म्हणून तर बघा की वाट पाय साधना आहे, तिथं वाट पाय साधना म्हणते, आरती म्हणते का लावणी म्हणते कळत नाही. हा बरोबर आहे ना सर? वाट पाय हे साधना, ते साधना आहे, तिथं साधना म्हणतात. असं काही म्हणत असतात, काही म्हणत असतात. तसं बीपीचं हे सगळं ऐक्यू. घाम सुटला की मला बीपीचा त्रास होतोय, भीती वाटली की ऑटोमॅटिक वाघ जर तुमच्या पुढ्यात आला, काही काम करायची गरज लागत नाही, काही व्यायाम करायची गरज लागत नाही, ऑटोमॅटिक घाम सुटतोय. बघा, सुटतोय का नाही? काय करता तुम्ही त्यावेळेस? घाबरल्यामुळे हीट वाढते ना, बॉडी वाढते का नाही? काही करायची गरज लागत नाही. तसं तपासायला गेल्यावर बरीच माणसं घाबरलेली असतात, ऑटोमॅटिक वाढूनच राहिलेलं असतं. तपासणीला घाबरतात पण आणि जातात पण. म्हणून विनंती करतो, आजपासून लक्षात ठेवा, हाडांचं दुखणं असेल, गाजर, काकडी, बीट याचा रस प्यायचा एकत्र मिक्स करून, हाडांचं दुखणं गायब. 21 दिवस करा. संधिवात असू दे, आमवात असू दे, काही असू दे. ज्यांना आमवात आहे, संधिवात आहे, त्यांनी जरा जास्त करायचं. पण तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी करायचं. महिला मंडळ पाया पडतो तुम्हाला, रोज रात्री लवकर जेवायचं आणि थोडं शिल्लक राहिलं तर राहू द्यायचं. आता एवढंच कुठं ठेवायचं म्हणून ते आता आमटी ओतायची नाही आणि जात नसलं तर दाबायचं, हे बंद करा. एक तर हे जेवण करायचं म्हणलं ना, ह्याच्या पुढे एक लय मोठा प्रश्न असतोय, आज भाजी काय करायची? आहे का नाही प्रश्न तुम्हाला? नसतोय? मला सगळं माहिती असते, कारण जेवण मी पण करतोय, खूप छान करतोय. बायको आहे नाही म्हणणार हिची गेली वाटतं नाही, आहे सगळं व्यवस्थित आहे. पण कधी कधी बायकोला पण जेवण करून घालावं लागते. असंच गंमत गंमत म्हणून केलं पाहिजे. रोज घालते, एक दिवस आपण केलं म्हणून काय बिघडलं? राहायला नको का? मग तरुण राहायचं म्हणल्यावर, रोमॅन्टिक राहायचं म्हणल्यावर जरासं आहे का नाही? नवरा कसाही असू दे, काय भारी दिसताय तुम्ही, एक नंबर आहे सा बघा म्हणायचं. संध्याकाळी घरला तर साडी घेऊनच येते की नाही बघा. आपल्याला माहिती असते पोट उडालंय, छप्पर उडालंय, तरी म्हणायचं एक नंबर, काय करायला लागलाय तुम्ही, एक नंबर भारी दिसताय. नावं ठेवायचं नाही.
आणि शेजारी भाजी तेवढी वाटायला जाऊ नका. चांगली झाली की बायकांना कसं असतं मध्ये शेजारी भाऊजींना द्यायची, मग त्याच्या घरात भांडणच. आणि आपण बी आपल्याला माहिती आहे रोज काय खातो ते. एक दिवस फक्त बायकोला म्हणायचं महिन्यात एकदा, काय तुझ्या हाताला चवच वेगळी आहे, नशीबवान आहे बघ मी. फक्त कोणी दिलंय का बघा, नाहीतर ती भाऊजीला द्यायची आणि तुम्ही नेमकं म्हणायचा मी याला तर पकड मग. तर असू दे चला. कसं आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टीतून मोठे मोठे आजार टाळू शकतो आपण. पण आनंदात राहावा, कारण आयुष्य सुंदर आहे, परत परत नाही आहे. आता 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचं आहे ते किडनी स्वच्छ ठेवायची. किडनी स्वच्छ म्हणजे त्यात काय ब्रश घालून घासत बसायची नाही. छोटासा कांदा घ्यायचा, चिरायचा, 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचा. हे पाणी आटवून 1-1.5 ग्लास करायचं, वस्त्रगाळ करायचं, हे पाणी प्यायचं. 4 दिवस पिला, 3 महिने काही मागं वळून बघायची गरज लागत नाही. 7 दिवस केला, 4 महिने मागं वळून बघायची गरज लागत नाही. आणि 15 दिवस केला तर कमीत कमी वर्षभर कोणतीही चिंता करायची गरज लागत नाही. म्हणजे मुतखड्याचा त्रास असू दे, रहाळ आहे, लघवीला जळजळ होते, पिवळी लघवी होते, त्रास होते, फोर्स न होत नाही, करा, ऑटोमॅटिक ओके व्हायला लागेल सगळ्यांना. कारण कसं होतंय किडनी फेल गेली ना की खरंच खूप त्रास आहे. डायलिसिस अमुक तमुक, आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा डायलिसिस करा. नाही केलं तर पायांवर सूज, दम लागणे, पोट मोठं होणे, पोटात पाणी साठणे आणि खरोखर मरण बरं वाटतंय. तर तसलं नको वाटतंय. म्हणून हे झाल्यानंतर उगाच कुठेतरी पैसे घालण्यापेक्षा तेवढं करून पण ते आणि परत तुम्हाला बदलायला लागते ते लागतेच. त्याला 7-8 लाख रुपये खर्च होते एक किडनी ट्रान्सफर करायला. मग तेवढं परत घालण्यापेक्षा अगोदर आयुष्यभर जरी कांद्याचा रस करून तुम्ही जर ते काढा करून पिला तर आयुष्यात तुम्हाला 7-8 लाखाचे कांदे खायला लागणार नाही, हिची गॅरंटी मी देतो. आणि आयुष्य पण सुंदर जाणार. म्हणून महिलांचं पोट वाढलेलं असते बघा. बऱ्याच महिला म्हणतात की सीझर झालेला आहे, वात राहिलाय. बऱ्याच महिलांचं 30-35 नंतर ऑटोमॅटिक वाढायला लागलेलं असते, नॉर्मल डिलिव्हरी असेल तरी सुद्धा. त्यांनी काय करायचंय, मोहरीचं तेल घ्यायचं, गरम करायचं, पोटाला चोळायचं, परत तव्याला कापड लावून थोडंसं शेक द्यायचं आणि बांधून झोपायचं. 1 ते 1.5 महिन्यामध्ये पोट गायब. करून बघा. मोहरीचं तेल खूप सोपं आहे, एकदम प्लेन पोट होईल, प्लेन होऊन जाईल. आपलं पण पोट जर प्लेन करायचं असेल, दालचिनी खायची. दालचिनी थोडासा तुकडा घ्यायचा दालचिनीचा आणि तो खात राहायचा दिवसभरात, थोडं थोडं एकाच वेळी दणकाल सगळं. नाहीतर ते गॅस सोडतात ना लोक टार 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 टार, त्यांना म्हटलं जरा वेलदोडा खाल्ला पाहिजे. दिवसभरात 1 वेलदोडा खायला सांगितलेला. एक जण एका वेळेला 1 वेलदोडा असा खात बसला, जास्तच गॅस सोडायला लागले. असं काय करू नका, मर्यादा आहे, लिमिट मध्ये जेवायचं जरी असेल तर मर्यादित. भुकेपेक्षा 2 घास कमी खायचे, ते तुम्हाला पचतंय व्यवस्थित. नाहीतर भुकेपेक्षा तुम्ही 4 घास एक्स्ट्राच खाता, शिल्लक राहिलेलं संपवायला बघता. नका, करतानाच कमी करा. वाटल्यास अन्न मात्र पण करू नका आणि थोडं कमी खावा. संध्याकाळचं तर खूपच कमी खायचं, रात्रीचं जास्त जेवायचं नाही, हे लक्षात घ्या. वेळेत जेवा, 7च्या अगोदर जेवा, मग तुम्हाला ते पचायला लागेल. अजून बरंच आहे. महिलांना तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की अनामिक भीती, हृदयाची धडधड वाढणे, हे बऱ्याच महिलांना आहे. हा काय रोग नाही आहे बरं का. नाहीतर हृदयाची धडधड वाढते, मला अटॅक येतो की काय, मी मरतो की काय, मी मेलो तर पोराचं कसं व्हायचं, तुम्ही मराच. तुमच्या दागिन्यावर पहिला डोळा असतोय बघा. रडत रडत पोरग म्हणते आईच्या कानात काय राहिले का बघा, कानात आहे बघा ते काढून घ्या. सोन्यासकट कोण पिटिवले आजपर्यंत सांगा बरं, काढून घेतात की नाही. मंगळसूत्र असू दे, कानातला असू दे, काही असू दे, नेताना काही नाही, गुंजभर सोनं सोबत जात नाही तुमच्या, हे लक्षात घ्या. म्हणून मुलगी रडताना आई मला गाड्यातलं देतो म्हणलेली, हे चालूच असतंय. बस लय हे करायचं नाही. साध्या साध्या गोष्टी. धडधड वाढते ना तर गाजराचा रस काढायचा, 1 फुलपात्र भरून गाजर रस, आणि त्याच्यात अर्धा चमचा मध घालायचा, हे मिक्स करून प्यायचं. 3 दिवस पिलात की 4थ्या दिवसापासून हृदयाची धडधड कमी व्हायला लागते. 21 दिवस केला तर तुम्हाला काळजी करायची काही गरज लागत नाही. गर्भाशयात गाठी होणे हा काय फार मोठा रोग, मरण्यासारखा रोग नसतोय. खरं तर तुम्हाला घाबरलात ना की तो 100% तुम्ही मरणार. ते पिंपळाच्या पानांचा काढा पिलात किंवा रस पिलात
तर हे कमी व्हायला लागतंय. सगळ्यांना तरुण राहायचं असेल, व्यवस्थित राहायचं असेल, मुळव्याध होऊ नये किंवा मुळव्याध झालं तर काय करायचं, उष्णता झाल्यानंतर काय करायचं, तर बेलाच्या पानांचा रस प्यायचा. तो पिल्यानंतर त्वचा रोग निघून जातात, उष्णता निघून जाते, गर्भाशय छान राहतं. बऱ्याच लोकांना असं वाटतंय की मला काही होऊ नये. पावसाळ्यामध्ये गणपती येतात माहिती आहे, त्यावेळेस बघा आघाड्याचे तुरे येतात, त्या 5 तुऱ्यांचा काढा करून किंवा रस करून प्यायचा. शक्यतो काढा करून प्या, खूप छान राहत आहे. तुम्ही कमीत कमी 5 वर्षांनी लहान दिसायला लागाल. मला विचारतात ना, मी हे करतो, आघाड्यांचा काढ्यांचा तुरा करतो, ते असं तुरे असतात ना त्यांचा काढा करतो आणि ते मी पितो. दरवर्षी 5 दिवस फक्त प्यायचं, काही करायला लागत नाही, खूप छान. आता पण पानं मिळाली तर त्याचा रस पिऊन बघा, 1 दिवस प्या, दुसऱ्या दिवशी तुम्हाला एकदम असं यंग वाटायला लागेल, सगळा विकनेस निघून जाईल, पेशी कमी होणे, पेशी वाढणे, हे सगळे प्रकार त्यातनं बंद होऊन जातील. फक्त करून तर बघा. हे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या साध्या साध्या गोष्टीतून आपण मोठे मोठे आजार टाळू शकतो आणि खूप छान आयुष्य जगू शकतो. खूप छान. सगळ्यात शेवटचं महत्वाचं एक सांगतो की वर्षातून एकदा तरी बॉडीचं सर्व्हिसिंग करत राहा. हे वाढतं कॅन्सरचं प्रमाण बघितलं ना, महिलांतर निदान पुरुष मंडळी व्यसन तरी करतात, महिला न व्यसन करता सुद्धा महिलांना बघा स्तनाचा कॅन्सर आहे, घशाचा कॅन्सर आहे, गर्भाशयात कॅन्सर आहे, योनी मार्गात सुद्धा कॅन्सर आहे. आणि ह्याच्याबद्दल गैरसमज खूप आहेत बरं का. काय काय असतात कॅन्सर नसतात, ते स्तनामध्ये गाठ लागली की बाईला वाटते मला कॅन्सर झाला की काय. असलं काय असेल तर एक फोन नंबर लिहून घ्या. माझ्या सौभाग्यवती माझी बायको एक संस्था चालवते, महिला स्वास्थ्य फाउंडेशन. त्यामध्ये आम्ही महिलेच्या स्वास्थ्याबद्दल, आरोग्याबद्दल खूप छान अशी माहिती देतो. खूप आम्ही प्रत्येकाला त्यातनं मोटिवेट करतो, धाडस देतो. आज भीती घालणारे खूप भेटतील, पण धाडस देणारं ऐकणारं कोणी नाही. तुम्ही जर तुमच्या मैत्रिणीला म्हटलात ना, काय सांगू बाई सकाळपासून माझा एक डोळा दुखायला, ती म्हणती कालपासून माझं दोन्ही दुखायला, तू काय सांगतेस मला. तर हे जर तुम्हाला व्यवस्थित राहायचं असेल तर महिला स्वास्थ्य फाउंडेशन नंबर लिहून घ्या, वाटल्यास तुम्ही पण घ्या, तुम्ही पण केला तरी चालतंय. 99 21 57 70 33. 99 21 57 70 33 मोबाईल नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आणि अजून एक सांगतो, इंग्लिश मध्ये सांगतो, 788 755 788 755 7488. ते 7488च आहे ना. इथं बाकीचे पण नंबर लिहिलेले आहेत, इथं आहे लिहिलेले आहेत, ते पण लिहून घेऊ शकता. पण हे मोबाईल नंबर ते फास्ट मध्ये लगेच तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय मिळेल. व्हॉट्सअप केलं तरी चालेल त्याच्यावरती. तर असे नंबर आहे, त्याच्यावरती फोन करा. आणि तुम्ही फोन नंबरवरती फोन करून तुमच्या आरोग्याबद्दल, कारण काही गोष्टी महिलांच्या अशा असतात की नवऱ्याला सुद्धा सांगू शकत नाही. मुलीचे प्रॉब्लेम असतील, स्वतःचे प्रॉब्लेम असतील, बहिणीचे प्रॉब्लेम असतील, तुम्ही सांगू शकता. आईचे प्रॉब्लेम असतील, मुलींना समजा जर काय हे माहिती पाहिजे असेल, कारण मासिक धर्माबद्दल सुद्धा खूप गैरसमज आहे. कधी चालू होतात, कसे होतात, काय होतात, काय मुलींना सगळ्याची माहिती जर हवी असेल तर माझ्या मिसेस ह्या म्हणजे संस्था चालवतात, महिला स्वास्थ्य फाउंडेशन, तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशन. तर ह्याच्यात तुम्ही नक्की, ह्याच्यात काय पैसे खर्च करायला लागत नाही, नुसता फोन करायचं, तुमच्या फोनला खर्च येईल तेवढाच. घरगुती उपाय देतात आणि मेन म्हणजे धीर देतात. आम्ही प्रत्येकाला धाडस देण्याचं, तुम्हाला पण सांगतो, माझ्याकडून काय घ्या अगर नाही घ्या, काय ऐका नाही ऐका, पण धाडस घ्या माझ्याकडून, डेअरिंग घ्या. धाडस महत्वाचं आहे. आणि तुम्हालाही सांगतो सगळ्या गोष्टीतून, तुम्हाला काय मी एकटा बास आहे, ठीक आहे. महिलांच्यासाठी ते मेसेज बघतात, तुमच्यासाठी मी आहे. काही जरी वाटलं तर टेन्शन घ्यायचं नाही, युट्यूब काढायचं, युट्यूब वरती बघायचं, नसेल हा नंबर दिला त्याच्यावर फोन करायचं. माझी खूप मोठी टीम आहे, डॉक्टर्स आहेत जे तुम्हाला समजून सांगतील की कशा पद्धतीने. आपल्यालाही काही खर्च नाही, फक्त एक लक्षात ठेवायचं, सुंदर आयुष्य जगायचं असेल, निरोगी आयुष्य जगायचं असेल तर वर्षातून एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग करायचं. म्हणजे पंचकर्मा करतात माहिती आहे ना, वमन, बस्ती वगैरे, हे करायला गेलं तर तसं तेही करून घेऊ शकता, पण त्याला 1.25 लाख रुपये घेतात माहिती आहे का. तुम्ही ऑनलाईन बघा, गुगल वरती टाकलं ना बॉडी सर्व्हिसिंग, पंचकर्मा टाकलं ना,
तर त्यात लिहिलं पंचकर्मा करून गेला तर 1.25 लाख रुपये कमीत कमी पॅकेज आहे त्याचं. 1.25 लाख रुपयापासून सुरुवात आहे. आपल्याला जमत असेल तर करायला हरकत नाही. 7 दिवस त्यांच्याकडे जाऊन राहायला लागतं. मग ते पाठीचे मसाज, पोटाचे मसाज, वमन, बस्ती वगैरे सगळं करून घेतात. नाही जमलं घरगुती उपाय सांगतो, त्यानं तरी बॉडी सर्व्हिसिंग करून घ्या. 3 दिवस सलग ताक प्यायचं. भूक लागली ताक प्यायचं, तहान लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी ताक प्यायचं. रवीनं घुसळायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि जे ताक वस्त्रगाळ केलेलं ताक असते ना, 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं. असं एकदम पातळ पातळ ताक. पहिल्या दिवशी दुपारनंतर डोकं दुखायला लागतंय, जरा चक्कर यायला लागते, पण काळजी करू नका, तुम्ही मरणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश वाटायला लागते, पण दुसऱ्या दिवशी दुपारनंतर मग परत विकनेस यायला लागतो. तिसऱ्या दिवशी एकदम फ्रेश वाटतंय. चौथ्या दिवशी वरण भात भाकरी, मिरची खायची नाही 1 महिना, हिरवी मिरची वगैरे खायला नाही. मग वरण भात भाकरी असं खात 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 तुम्ही बाकीचं तुमचं रेग्युलर जेवण 15-20 दिवसानंतर सुरू करू शकता. 15 दिवसात तुमची बॉडी सर्व्हिसिंग होऊन जाते. आणि हे जर नाहीच जमलं, साधा सोपा मार्ग म्हणजे चक्कर यायला नको, काम थांबायला, कारण हे 3 दिवस घरात थांबायला लागतंय, कुठे जाऊन चालत नाही. चक्कर वगैरे आले तर खूप अवघड होऊन बसतंय. मग हे जर नकोच असेल, तुमचं रेग्युलर काम करायचं असेल तुम्हाला, आणि जर समजा तुम्हाला व्यवस्थित आयुष्य जगायचं असेल, वनस्पती बघा, झाडं कशी असतात, वर्षाच्या वर्षाला पानं काढून टाकतात आणि वर्षाला तरुण होतात की नाही. तुम्ही आम्ही कधी वर्षात तरुण होणार? आता मगाशी मी 56 वय म्हटल्यानंतर यांना पटलं नाही. आता तुम्हाला माझं आधार कार्ड दाखवायला पाहिजे, मग पटणार तुम्हाला. कसं आहे माहिती का, ही जे संपत्ती आहे ना, ही मी चांगली सांभाळलेली आहे. माझी प्रॉपर्टी खूप आहे, असंख्य प्रॉपर्टी आहे, असंख्य प्रॉपर्टी, मोजू शकत नाही एवढी. आणि ते मी एका मिनिटात इथं दाखवू शकतोय. हे जे तुम्ही एवढे ऐकायला आला नाही, ही प्रॉपर्टी आहे माझी. आज ज्या युगामध्ये मुलं आईचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही, नवरा बायकोचं ऐकत नाही, कुणी कुणाचं ऐकत नाही, त्या युगामध्ये एवढी सगळी लोक ऐकायला येतात. ही प्रॉपर्टी आहे का नाही मोठी? बरोबर आहे का नाही? आणि तुमचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून, सेवा म्हणून हे काम करायला मला देवानं निवडलंय. ह्याच्यासारखं मोठा नशीबवान कोण असेल सांगा? बरोबर आहे का नाही? नशीब आहे का नाही? हे सांगायला मिळतंय. ही बुद्धी चांगली दिली, शरीर चांगलं दिलं, बायको मुलं सगळी व्यवस्थित आहेत, कुणाला काही नाही. परमेश्वर, मी सगळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. माझ्या इथं तोडकर संजीवनीमध्ये आल्यानंतर खूप कमी खर्चात, कमी वेदनेत आणि कमी वेळेत माणसं बरी कशी होतील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आमचं एक स्लोगनच आहे की आनंदी आनंद जीवनी जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी. तोडकर संजीवनी सोबत असताना तुम्ही कुठल्याही पद्धतीचं टेन्शन घेऊ नका. आजार कुठलाही असो, त्याचे 10 उपचार, त्याचे 100 इलाज हे निसर्गात आहेत. संजीवनी जी होती, लक्ष्मणाला मूर्छा आल्यानंतर संजीवनी आणायला बजरंगबली गेले, हनुमान गेले की नाही? आज हनुमान पण आहे, संजीवनी पण आहे, फक्त आपला विश्वास नाही आहे ना. देवान मला तुम्हाला हे सांगायला पाठवलंय, काय तर काम लावलंय. मी काय हनुमान नाही आहे, पण शेवटी पाठवलंय का नाही? सुखेन वैद्य तरी केलाय का नाही? मग सांगतोय, ऐकत चला. हनुमान तुम्ही व्हा, भरोसा ठेवा. संजीवनी आहे या जगामध्ये, भरोसा ठेवा. जंगलात आजही वनस्पती आहेत. आज मी तुम्हाला पटवून देऊ शकतोय संजीवनी आहे की नाही. इथं पण आहे, माहित नाही तुम्हाला इथं आहे ती? माहित नाही का? आज ऑक्सिजन जे तुम्हाला मिळतोय, संजीवनी आहे का नाही तुमच्यासाठी? एखाद्या माणसाला 8 दिवस दवाखान्यात ठेवलं व्हेंटिलेटर वरती, किती बिल होतंय? 4-5 लाख रुपये तरी होते नाही कमीत कमी 8 दिवसाचं. आता आपण सरासरी 40-50 वय पकडू. आज 40-50 वर्ष झालं तुम्ही ऑक्सिजन घेताय, काय बिल दिलंय? कोणी दिलंय रुपया? फुकट मिळतंय की नाही? आणि समजा झाडांनी ठरवलं 15 मिनिटं ऑक्सिजनच द्यायचा नाही, काय होईल? काय घेऊ आपण? बीपीची गोळी खायची गरज नाही, शुगरची गोळी खायची गरज नाही, कुठला इलाज करायची गरज नाही. आहे या ठिकाणी सगळी, तुमच्या सकट नाही, माझ्या सकट सगळी ऍज इट इज. दुनिया संपून जाईल का नाही? बरोबर आहे का नाही? मग त्याचं महत्व आहे का नाही? आहे का नाही? संजीवनी जीवदान द्यायला लागले की नाही? आयुष्य द्यायला लागले की नाही? म्हणून मी म्हणतोय, प्रत्येक गोष्ट मी पटवून दिली. मग हे लक्षात घ्या.
आणि सगळ्यात महत्वाचं आहे, ह्याच्यावरती विश्वास ठेवा, आयुर्वेद हा भारत देशाचा आहे. 4-5 हजारात आमच्या इथं माणसं 4-5 हजार रुपयामध्ये माणसं बरी होतात, आमच्या इथं बरी होतात. आणि आज 7 लाख लोकांचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. जास्तच झाले असतील, पण कमीत कमी रेकॉर्ड जे आहे ते 7 लाख लोकांचं आहे. आणि बाहेरच्या देशातली लोक खूप मानतात. आणि कोरोनामध्ये हे सिद्ध झाले, हाच नमस्कार ओके आहे, बरोबर आहे, हातात हात घातल्यावर कार्यक्रमच आहे. ते जग मान्य करायला लागले, आयुर्वेदाकडे दुनिया वळायला लागली. पण तुम्ही आम्ही मागे राहायला लागलोय. म्हणून आजपासून आयुर्वेद जाणार, ज्याला साईड इफेक्ट नाही. आणि तोडकर संजीवनी तुमच्या सोबत आहे. मी आज 30-35 वर्ष होऊन गेली मी ह्याच्यात काम करतोय, मला माहिती आहे, मलाही अनुभव आलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून विनंती करतो, कळकळीची विनंती करतो की बाकीचं काही करा नाही करा, शरीर चांगलं राखण्यासाठी, सगळं व्यवस्थित राहण्यासाठी वर्षातून एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग करून घ्या. म्हणजे शरीर शुद्धी करायची. मग ते पंचकर्मा सेंटर मध्ये जाऊन करा, ताक पिऊन करा, नाहीतर मग तिसरा पर्याय, सगळ्यात साधा सोपा पर्याय, पथ्य पाणी पाळायचं नाही, कुठं राहायला जायचं नाही, कुठं तुम्हाला घरात थांबायची गरज नाही, तुमचं रेग्युलर काम करू शकता. अशा पद्धतीचा इलाज म्हणला तर सुजीवन हे लिक्विड म्हणून मिळतं मार्केटला. ते जर हवं असेल तुम्ही नक्की घेऊ शकता. सुजीवन हे लिक्विड साधारण रोजचा 5 रुपये खर्च येतो. रोज 5 रुपये खर्च करू शकत नाही का आपण स्वतःला? रोजचा 5 रुपये खर्च येते याला. असं 10 दिवसाचं आहे, वर्षासाठी 365 दिवसाला ते काम येते. 365 दिवस घ्यायचं आहे, फक्त 10च दिवस, 10 दिवस घ्यायचं, पण ते 365 दिवस काम करणार. तुमच्या पोट्यामध्ये जो कचरा साठलाय ना, मग बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं, ओबड दोबड आरबट चरबट खाल्लेलं सगळं, हे पोट मोठं दिसतंय म्हणजे त्यात काय सगळं काय चरबी नसते, आत खूप काय काय साठलेलं असतं. आणि ते काढलं पाहिजे. ते काढलं तरच तुमचं शरीर चांगलं राहणार. नाहीतर मग ते हायच वाढत राहतंय, झोपलं की ते प्रेशर येतंय वरती, कोटा साफ होत नाही. हे सुजीवनी लिक्विड घेतलं की बद्धकोष्ठता गायब, पित्त गायब, उष्णता गायब. डे 1 पासून तुम्हाला त्याचा रिझल्ट यायला लागतो. गेलात की लूज मोशन होत नाही, रेग्युलर मोशन, पण 1 मिनिटाच्यात कोटा साफ. बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं, ब्लॅकेज ब्राउनिश कलरचं मोशन होताना तुम्हाला दिसायला लागेल. आणि एवढं छान कोटा साफ होतो की बस दिवसभर फ्रेश. आणि तसं 365 दिवस तुमचा कोटा साफ होत राहणार याच्यातून. असं सुजीवनी लिक्विड हे मार्केटला अवेलेबल आहे, कुठेही घेऊ शकता तुम्ही. हे खरं तर बाहेरच्या देशात खूप मागणी आहे याला. आपल्या देशात द्यायला लोक कसं आहे, ते त्याची किंमत 1600 रुपये आहे. माणसं 1600 रुपयाचा विचार करतात. पण तसं जर विचार केला 1600 रुपये म्हणलं तर तुम्हाला पर डे 5 रुपये फक्त खर्च येते. दिवसाला 5 रुपये आपण कुठेही खर्च करून जातो. पण ते जर समजा तसं पकडलं 1600 रुपये किंमत आहे त्याची, पण 1600 रुपये तुम्हाला वर्षभर काम करतात तुझं. अशा पद्धतीने सुजीवनी लिक्विड आहे, मार्केटला घेऊ शकता. अगदी घेण्याची पद्धत सोपी आहे. बॉटल आहे, बॉटल मधलं ते लिक्विड आहे. 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकायचं, सोबत चूर्ण एक फ्री देतोय ते घालायचं, मिक्स करायचं, प्यायचं. तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यातून सरबत पिल्यासारखी टेस्ट आहे. कुठल्याही प्रकारचं पथ्य पाणी नाही, कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही, हे कोणत्याही प्रकारचं औषध नाही आहे. हे जे आहे ते बॉडी तुमची स्ट्रॉंग राहण्यासाठी, पेशींना ताकद येण्यासाठी, उष्णता पित्त गायब करण्यासाठी, कोटा साफ ठेवण्यासाठी, बॉडी सर्व्हिसिंग साठी हे आहे. आजही हवं असेल तर थोडं आणलेलं आहे मी, ज्यांना हवं असेल त्यांनी घ्यायचं आहे. जास्त आणलेलं नाही आहे, कारण मी विकायला येत नाही. कारण ते विकून जे पैसे मिळतात ना, त्याच्या कमीत कमी 4 पट माझ्या गाडीच्या पेट्रोलचा खर्च होतोय मला. आणि विकायचं असतं तर मी आधीच स्टॉल लावून ठेवले असते. आपल्याला तसलं काय करायचं नाही. परमेश्वर देतोय, मी खुश आहे साहेब त्यात, बस. पण आज कसं असते, आल्यानंतर ऐकल्यावर माझ्याकडे बरीच लोक मागतात आणि मागितल्यानंतर मला ते नाही म्हणता येत नाही. म्हणून तेवढ्यासाठी मी तिथं आणलेलं आहे. खूप कमी आहे, थोडंच आहे. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी नक्की घ्या, बॉडी सर्व्हिसिंग करून घ्या. हसत खेळत जगा, आनंदात जगा. आयुष्य परत परत नाही, लक्षात ठेवा. आणि परत एकदा मी खरंच आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो सर, विशेष करून तुमचे आभार व्यक्त करतो. आम्हाला म्हणजे अर्ध्या रस्त्यात घ्यायला आले होते, कुठे चुकायला नको म्हणून. खूप छान तिने आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्या सरांच्यासाठी खरंच एकदा टाळ्या वाजवा, जोरात वाजवा. आणि हसत खेळत राहा. आता एक जाता जाता मी सगळ्यांना बरं व्हायचंय का, सगळ्या आजारांना टाटा बाय बाय करायचंय का सगळ्यांना? नक्की ना? हात वरती करा, चला टाटा बाय बाय करा बघू. सगळे आजार आजपासून सगळे आजार गायब. आई एक मंत्र म्हणायची, आम्ही लहानपणी पडलो ना, गुडघा फुटलेला असायचा, रडत यायचं, शिंबूड पुसत असं करत.
त्यावेळेस आई एक मंत्र म्हणायची, काय झालंय म्हणलं की आम्ही म्हणायचे गुडघ्याला लागलंय. आई लगेच म्हणायची बघू, रक्त येत असायचं. आमची आई म्हणायची थांबा एका मिनिटात कसं बरं करतो बघ, आल्या मतीर कोल्ल्या मतीर छो करायचे, लगेच बरं वाटायचं. आम्ही लगेच खेळायला जायचो. हा कुठल्या ग्रंथातलेला मंत्र हाय कुठं, पण त्यातनं बरं वाटायचं का नाही. आज तुम्हाला कोण आजारी असतील काय असतील त्यांना एका मिनिटासाठी कसं बरं व्हायचं ते सांगतो. एक गेम खेळूया. तयार आहे का सगळे? कोण तयार आहेत हात वरती करा बरं. माझं ऐकणार असाल तर हात हलवा बघू. सगळे ऐकणार काय? सगळे हलवा बघू हात. ऐकणार ना नक्की? ओके. इकडे ऐकणार नाहीत बहुतेक थोडे. माझं लक्ष सगळीकडे असतंय. पैसे घेणार नाही, फुकट गेम खेळायचे. तर एक गेम खेळूया. तयार आहे ना सगळे? बघा अगोदर ऐकून घ्यायचं. साहेब मी एवढं सांगतोय ना, तुम्ही ऐकणार ना? ऐकणार नाहीत हे मी सांगतोय. तुम्ही ऐकणार नक्की काय? बघा ऐकणार. दीदी ऐकणार का? ताई ऐकणार का? नक्की ना? तुम्ही ऐकणार का पाठीमाग? हा होय म्हणताय का तुम्ही ऐकणार नाही हे मला माहिती आहे आणि मी ते सिद्ध करून दाखवतो. बघा कसं. आता सुरुवातीला ऐकून घ्या. सुरुवातीला हात जोडायचे आणि मी स्टार्ट म्हणलं की सुरू करायचं. जोरात 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 अजून जोरात म्हणलं की अजून जोरात घासायचं कडे असं. बघा की किती ऐकायला. ऐकून घ्या म्हणलंय, करायला सांगितलंय का? तरी चालू झाले. जोरात 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 करायचं. स्टॉप म्हणलं की थांबायचं. स्टॉप म्हणलं की थांबायचं आणि 1 2 3 गो म्हणलं की टाळी वाजवायची. आलं लक्षात? 1 2 3 गो म्हणलं की 1 2 3 गो. कसं करणार? 1 2 3 गो अशी टाळी वाजवायची. ओके आलं लक्षात? पाठीमाग आलं का सगळ्यांच्या लक्षात? गेम चालू करायचं काय? बघा तरी पण तुम्ही ऐकणार नाही. तुम्हाला सगळ्यांना समोर सांगतोय तरी सुद्धा तुम्ही ऐकणार नाही. बघायचं असेल मी ते पटवून देतो. चला हात जोडा. अरे 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 जरासा वरती येऊ द्या. चला स्टार्ट. जोरात 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 बघू. अरे अरे जोरात 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 अजून जोरात अजून जोरात 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 स्टॉप. ऐकलं? ऐकलं का कुणी? लगेच म्हणजे पुढे बोलू नाही दे ना. मी का फाशी घेऊ काय आता? चला आता लास्ट चान्स. हा चला स्टार्ट. जोरात 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 अजून जोरात अजून जोरात. ताई करा घेऊ जोरात 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 स्टॉप. 1 2 3 गो म्हटलो. ऐकलं माझं? मी सांगितलेलं का नाही? ऐकलं कोणी माझं? लगेच गो तरी म्हणून द्या. बघा 1 मिनिट. अगं त्यांना हसावे आले. काय झालं सांगा, आम्ही तरी हसतो. 1 मिनिटासाठी वाटलं का आपण कुठं आजारी असू किंवा काय घरात हप्ता गाडी बंगला काय आठवलं काय? कोणाला आठवलं काय? काहीच नाही. पण एवढ्यात मात्र आनंद मिळाला की नाही? किती पैसे खर्च केले हा पण खुश झालात की नाही? या दीदींच्या साठी खरंच टाळी वाजवा जोरात. किती हसले त्या तरी. बघा त्यात सुद्धा चेंगडपणा. तर असं आयुष्य जगायचं, न्यूट्रल आयुष्य जगायचं. काय नाही हो, काहीच नाही. काय पैसे खर्च करायला लागत नाही. दात काढायला काय लागतंय सांगा बरं? हसायला चालू केलं की चालू होते. पैसे खर्च करायला लागत नाही पण आनंद मिळतोय. तर आनंद घ्या. सुजीवनी लिक्विड हवा असेल तर नक्की घ्या, कारण त्यातून तुमचं खूप म्हणजे बॉडी सर्व्हिसिंग होऊन जाईल. बऱ्यापैकी आजारांपासून मुक्त होऊ शकता. वर्षातून कुठल्याही पद्धतीने करा पण बॉडी सर्व्हिसिंग करा. ते घ्यायला हरकत नाही. परत एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू, धन्यवाद. मला बोलवलं, ऐकलं. थँक्यू.